मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून केलेला सत्कार नाकारला। बेळगाव येथील संवाद दौऱ्यासाठी अंतरवली सराटीहून सोलापूर मार्गे सोमवारी मराठा नेते मनोज जरांगे पाटील जात असताना आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा सत्कार जरांगे पाटील यांनी स्वीकारला नाही। याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी त्यांना ओळखत नाही, ही निवडणूक समाजाची आहे, आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही। मी रस्त्याने जाताना सत्काराला आले म्हणजे आम्ही पाठिंबा दिला असे होत नाही। मराठा समाज आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, मराठी कोणालाही राजकीय फायदा घेऊ देत नाही। त्यांनी 65 वर्षात मराठा समाजाला काही दिले नाही असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता काँग्रेसवर निशाणा साधला। कोणाला निवडून आणायचे आणि कोणाला पाडायचे हे समाज ठरवेल असेही मनोज जरांगे पाटील याप्रसंगी म्हणाले। याबाबत सकल मराठा समाजाचे समन्वयक रवी मोहिते म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांनी मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तो स्वीकारला नाही। मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवलेली असताना मराठा आंदोलक आमदार प्रणिती शिंदे यांच्या बंगल्यावर गेले होते। विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अंतरवली सराठी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण थांबवावे असे आवाहन मराठा आंदोलकांनी केले होते, परंतु आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यावेळी कोणत्याही प्रकारे मराठा आंदोलनाचे समर्थन केले नाही। पण आता सत्कार जर म्हणला ना, मग तो कोणत्या पक्षाचा असेल ते रस्त्यावर आले माया का ओळख घेत त्यांच्या माय भाऊ थोडीच घेत म्हणून आम्ही रोज बांधावर खुरपाला दोघं संगत जात म्हणून माय ओळख घेत कोणी माय हातात हार देते आणि पाठिंबा दिला का कोणाला नाही। कोण येत आहे कोण जात आहे माझ्या मताने हे नाही महत्त्व। मग भाजपचा येतो एखाद्या वेळेस, मग तर शिवसेनेचा येतोय, राष्ट्रवादीचा येतोय, काँग्रेसचा बी येतोय, महाविकास आघाडीचा येतोय। मी रस्त्यानं चालत असताना येणार हा पाहुणा आहे, मग तो कोणी असतो, मी पण पाहुणाच आणि ते पण पाहुणे। ते सत्काराला आले म्हणजे पाठिंबा दिला असं होत नाही आणि होणार बी नाही। पण मग ते उमेदवार जे आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय का किंवा काय? अरे दादा पहिल्यासारखं मराठीत नाही राहिले आता फायदे घेऊनच देत नाहीत। मी घेऊन द्या ना तर मराठी गाव घेऊन द्यायचे, मीच घेऊन देत नाही, संबंधच नाही कोणाचाच आम्हाला। हे बघा तुम्हाला स्पष्ट सांगतो, मग ते विषयच कट 65 वर्षात त्यांनी सुद्धा काही नाही दिलं आम्हाला। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव म्हणाले, मराठा आरक्षणासाठी अनेकांनी संघर्ष केलाय आणि बलिदान दिले आहे। कोणत्याही राजकीय पक्षाला मराठा समाजाचा पाठिंबा नाही, कोणाला मतदान करायचे हे समाज ठरवेल असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे। काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे हे सत्काराला तिथं आलेले आहेत करण्यासाठी। मी मनोजदादांना सांगितलं, दादा काँग्रेसचे उमेदवार तिथं आपला सत्कार करायला आले, आपण जर तो सत्कार स्वीकारला तर समाजात एक चुकीचा मेसेज दे। मनोजदादांनी सांगितले की महाराष्ट्रात कुठल्याही उमेदवाराचा मी सत्कार तिथं स्वीकारणार नसून आमदार प्रणिती शिंदे यांना सांगा मी सत्कार स्वीकारणार नाही, आपण तिथून जावे म्हणून। त्यानं तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही। मी जिथं सत्कार समारंभ आयोजित केला मी तिथं जाऊन माईक मधनं मी आवाहन केलं, माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केले, कुठल्याही उमेदवाराचा मी सत्कार स्वीकारणार नाही, आमदार प्रणिती शिंदे यांचा सुद्धा मी सत्कार स्वीकारणार नसून आपण तिथून जावे। जोपर्यंत आमदार प्रणिती शिंदे तिथून जाणार नाही तोपर्यंत मी गाडीतून उतरणार नाही असं दादांनी आवाहन केलेले। लगेच माननीय आमदार प्रणिती शिंदे यांनी तिथून निघून गेल्यानंतर माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे गाडीतून उतरले आणि सर्वसामान्य मराठा समाजाचा तिथं सत्कार त्यांनी स्वीकारला। गेल्या 40-25 वर्षात मराठा समाजाने 70-80 जण तिथं आरक्षणासाठी बलिदान दिलं। अशा काही समन्वयकांमुळे समाजाचं मोठं नुकसान होत आहे। हा समन्वय मराठा समाज विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आम्ही ज्या लढत होतो तो समन्वय स्वतःच्या संस्थेला ते वसतिगृहासाठी तो जागा मागत होता, पण आमची मागणी होती मराठा क्रांती मोर्चाची मराठा समाज विद्यार्थ्यांसाठी तिथं वसतिगृह होऊन कलेक्टरचं तिथं नियंत्रण पाहिजे, जेणेकरून एक चांगला कारभार तिथं होईल। पण त्या समन्वयकांनी विरोध केल्यामुळे सोलापुरात वसतिगृह तिथं झालं नाही आणि त्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान झालंय। मोर्चाला पैशाचा हिशोब असतील, वसतिगृह असतील, असे जे उमेदवारांना इनडायरेक्टली पाठिंबा देत असतील अशा समन्वयकांमुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान होत आहे। समाजाने मनोजदादा जरांगे पाटील यांनी सांगितले आहेत स्पष्ट की माझं कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसून समाज ठरवेल कुणाला मतदान करायचं आहे आणि मराठा क्रांती मोर्चा सोलापूरचा सुद्धा कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसून मराठा समाज ठरवेल कुणाला मतदान करायचं आहे। जय जिजाऊ जय शिवराय।